सभापती महोदय, निश्चित गृह विभागाचे जे जे उपक्रम आहेत, बेटी बचाव पण आहे, त्याच्यात मिशन मुस्कान पण आहे, ऑपरेशन शोध पण आहे. माझा मुद्दा असा आहे की ह्या ऑपरेशन मुस्कान ज्या मोहिमा आहेत, या सरकारचा उद्देश, अधिकाऱ्यांचा उद्देश, मुख्यमंत्र्यांचा उद्देश हा जरी याच्यातला अतिशय शुद्ध असला तरी खालच्या स्तरावर फक्त ड्यूटी म्हणून केलं तर हे काम होणार नाही आहे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून केलं तरच हे काम होऊ शकेल, नाही तर आपण नुसतं ड्यूटी करायची म्हणून जर केलं तर हे काम होणार नाही. आणि मग याच्यातला माझा मुद्दा असा आहे की याच्यात बेपत्ता होण्याचे जे प्रकार याच्यात हॉटस्पॉट आहे त्याच्यामध्ये सभापती, पण त्याच्यामुळे व्हिजिबल पोलिसिंग याच्यामध्ये अपुरी पडते आपली. माझा मुद्दा याच्यातला असा आहे की याच्यात वेगवेगळे कारणं आहे. मानवी तस्करी आहे, लैंगिक अत्याचार आहे, बालविवाह आहे. हे 2-3 कारणं याच्यातले महत्त्वाचे या सगळ्या विषयामध्ये, म्हणून हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होतं आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की याच्यात नंतर 90% जवळपास पुन्हा सगळ्या सापडतात वगैरे. कारण याच्यात बऱ्याच वेळेस 17.5 वर्ष 17 वर्षाची एखादी मुलगी झाली, ती लग्न करते कोणाबरोबर तरी, पुन्हा 18 वर्षाची झाल्यावर वापस येते, असे प्रकार त्याच्यामध्ये होतात. आणि म्हणून ते जे प्रकार आहे, माझा प्रश्न याच्यामध्ये असा आहे की याच्यात एक, मला असं वाटतं, माझं मत आहे, माझं सजेशन राहील सरकारला की अशा मुली व महिलांच्या बेपत्ता होण्यामागे आपण एक समाजशास्त्रीय अभ्यास आणि त्याच्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं नुसतं पोलीस ह्या विषयाचं एक वेगळं असतं, कायदा सुव्यवस्था अँगलनी 10 वेगळ्या प्रतिमा असतात. त्याच्यामुळे थोडंसं याला सोशल अँगल देण्याचं पाऊल सरकार उचलणार का? त्याच्यानंतर ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध अंतर्गत हे शोधले गेलेल्या एकंदर गुन्ह्याचं प्रमाण काय हे मला विचारायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक पोलीस काका दीदी नावाचा कार्यक्रम आहे, तो सुद्धा महत्त्वाचा आहे. याच्यात त्याचासुद्धा स्वतंत्र मूल्यमापन होण्याची आवश्यकता आहे. कारण ज्या शाळा असतात 8वी 9वी 10वी 11वीच्या मुलं मुली असतात, याच्यामध्ये हा पोलीस काका दीदी कार्यक्रम होतो. मग तर त्याचंसुद्धा वेगवेगळ्या निमित्तानं आपले सण असेल, आता राखी पौर्णिमा असेल, मागे नांदेडमध्ये मी एक कार्यक्रम बघितला होता अशाच पद्धतीनं राखी पौर्णिमेच्या वेळेस लहान मुलींसाठी ठेवलेला. माझं सजेशन राहील की हा पोलीस काका दीदी कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा लहान मुलांना एक वेगळ्या पद्धतीनं या सगळ्या बेपत्ता होण्यामागच्या भूमिका समजून जर सांगितलं तर त्याच्यात पडू शकतो. त्याच्यासाठी सुद्धा सरकार पावलं उचलणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, महिला आयोग, बालकल्याण समित्या आणि गृह विभाग याच्यात सातत्यानं समन्वयाची आवश्यकता आहे या 2-3 विभागात. त्याच्यासाठी सुद्धा आपलं खातं पावलं उचलणार. माननीय मुख्यमंत्री.